दरम्यान लक्ष्मण हाके यांचं एक वक्तव्य समोर येत आहे। तसं पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके ओबीसी नेते आहेत, मात्र आपल्याशिवाय इतर कुणीही जरांगेंच्या मुद्द्यांवर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर गप्प का, असा थेट सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके विचारतायत। यावेळेला त्यांना गोपीनाथ मुंडे यांची सुद्धा आठवण झालेली दिसते आहे। राजू शेट्टी, महादेव जानकर, राऊत यांनी बोललं पाहिजे अशी अपेक्षा लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केली। स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन ओबीसींना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आज रोजी ओबीसीचं आरक्षण गेलंय, राजू शेट्टी बोललं पाहिजे, तुम्ही महादेवजी जानकर तुम्ही बोललं पाहिजे, संजयजी राऊत तुमच्या पेनला कधी कधी एवढं टोक येतं, तुम्हाला मान्य आहे? मराठा समाजाचं कुणबीकरणाद्वारे ओबीसी मधला समावेश हा खऱ्या अर्थानं मूळ ओबीसींच्या आरक्षणाचा गळा घोटणार आहे। ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी सामाजिक न्यायाचं धोरण संविधानाचं होतं, घटनेचं होतं, बाबासाहेबांचं होतं, त्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी 1 सप्टेंबरचा मोर्चा आपण मुंबईला घेऊन जात आहोत। तो मोर्चा फक्त महाराष्ट्रातील नाही, फक्त भारत देशातील नाही, तर जगातला सर्वात मोठा मोर्चा असेल, एवढी माझी या सर्व महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतींना 1 सप्टेंबरच्या मोर्चामध्ये सामील होण्याची विनंती आहे।